नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की वय वाढणं म्हणजे आयुष्याचा वेग कमी होणं किंवा मग थकून जाणं हे गरजेचंच नाहीये. सकाळची मरगळ, सांधेदुखी आणि मुठभर गोळ्या ज्या लोकांना म्हातारपणाचा अविभाज्य भाग मानतात त्या खरंच अटळ आहेत का? आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्या व्यक्तीनं वयाला फक्त एक आकडा बनवून ठेवलाय. त्यांचं नाव आहे सुशीलाताई. आज सुशीलाताईंचं वय 92 वर्ष आहे. त्या आजही स्वतः एकट्या राहतात. त्यांना रक्तदाब, मधुमेह, बीपी, शुगर अशी कोणतीही गोळी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या डॉक्टरांच्या मते तर त्यांची तब्येत त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी आहे. गेल्या वर्षी जेव्हा डॉक्टर त्यांचे रिपोर्ट्स पाहत होते तेव्हा त्यांनी आश्चर्याने मान हलवली आणि ताईंना विचारलं की ताई, तुमचं गुपित काय आहे? खरं तर हे गुपित नाही आहे. त्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 सवयी आहेत ज्या त्या रोज सकाळी करतात. यात कोणताही महागडा खर्च नाही, कोणतीही विशेष उत्पादन नाही, फक्त काही लहान विचारपूर्वक केलेल्या गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या बदल घडवत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी कुणीही करू शकतं. या सवयींनी ताईंनी मानसिकदृष्ट्या स्पष्ट, शारीरिकदृष्ट्या चपळ आणि उत्साहानं परिपूर्ण राहण्यास मदत केली आहे. आज त्यांच्या वयाचे अनेक लोक घरामध्ये बसून आराम करून आपलं शरीर कमजोर होत असल्याचं स्वीकारून आयुष्य जगत आहेत. पण यातील आश्चर्याची गोष्ट सांगू, यातील एक सवय तर 5 मिनिटांपेक्षाही कमी वेळेची आहे. तरीही बहुतेक वयस्कर लोक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हीच छोटीशी चूक नकळतपणे त्यांची स्मरणशक्ती कमी करत असते, ऊर्जा संपवत असते. अनेक लोक कोणकोणत्या आजारांमुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे खचून जातात. म्हणूनच वाटतं की या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, कारण तुमचा दिवसाचा पहिला तास एकतर तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो किंवा मग हळूहळू तुम्हाला थकवून टाकू शकतो. म्हणून माझ्यासोबत राहा, कारण की मी तुम्हाला ताईंच्या त्या 5 सवयींबद्दल सविस्तर सांगणार आहे. आणि सुरुवात त्या सवयीनं करूया ज्याबद्दल सहसा कुणी बोलत नाही. तुम्ही हा पोस्ट कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपला परिवार देशभरातून एकत्र आलेला पाहून खूप आनंद होतो. चला तर मग आज मी तुम्हाला सांगते त्या पहिल्या सवयीबद्दल जी ताई रोज सकाळी करतात. पहिली सवय, दिवसाची अमृत सुरुवात म्हणजे पाणी आणि सेंधाव मीठ. ही खूप साधी सवय आहे. यात कोणतीही जादू नाही, खर्च नाही, पण ताई म्हणतात की त्यांच्या आयुष्यातील सर्वात शक्तिशाली सवयींपैकी हा एक आहे. दात घासण्यापूर्वी, खिडकीचे पडदे उघडण्यापूर्वी किंवा मग मोबाईलला हात लावण्यापूर्वी आई अंथरुणामध्ये उठून बसतात आणि एक ग्लास पाणी पितात. साधं नॉर्मल तापमानाचं पाणी ज्यात फक्त चिमूटभर सेंधव मीठ किंवा मग खडं मीठ घातलेलं असतं, एवढंच. कोणताही ग्रीन ज्यूस नाही किंवा कोणतीही सप्लिमेंट नाही, फक्त पाणी आणि थोडंसं मीठ. ते रात्रीच आपल्या पलंगाशेजारी एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि एका छोट्या डब्बीमध्ये मीठ ठेवून झोपत असतात. त्यामुळे त्यांना यासाठी अंथरुणातून बाहेर पडायची गरज नसते. तुम्ही विचार करत असाल फक्त पाणी, यात काय विशेष आहे? पण खरं इथंच तर गोष्ट आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर शांतपणे काम करत असतं आणि या प्रक्रियेत ते पाणी गमावत असतं. प्रत्येक रात्री श्वासोच्छवासातून आणि घामाद्वारे नकळतपणे आपल्या शरीरातील पाणी संपत असतं. म्हणजे जवळजवळ आपल्या शरीरातील 1 लिटर पाणी कमी होत असतं. म्हणजे आपलं शरीर आधीच निर्जल म्हणजेच डिहायड्रेट झालेलं असतं. आधी आपल्या वयामध्ये डिहायड्रेशन म्हणजेच फक्त तहान लागणं नव्हे, तर त्याचा परिणाम तुमच्या सांध्यांवर, स्मरणशक्तींवर, शरीराच्या संतुलनावर आणि पचनक्रियेवर सगळ्यांवरती होत असतो. तरीही सकाळी उठल्या उठल्या बहुतेक जण काय घेतात? चहा किंवा मग कॉफी. पण कॅफेन तुमच्या शरीरातील पाणी आणखी कमी करतं. म्हणजे तुम्ही दिवसाची सुरुवात मुळात रिकाम्या टाकीवरती करत असता. ताई सांगतात जेव्हा त्यांनी हा साधा बदल केला, म्हणजे बाकी काहीही करण्यापूर्वी फक्त पाणी प्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना लगेच फरक जाणवला. त्यांच्या गुडघ्यांमधला ताठरपणा कमी होऊ लागला. सकाळचा जो मानसिक थकवा ते वयाचा भाग समजत होते तो दूर झाला आणि ताईंची पचनक्रिया अधिक सुरळीत झाली. जणू काही त्यांच्या संपूर्ण शरीरानं त्यांना शांतपणे धन्यवाद म्हणलं होतं. आणि हा फक्त त्यांचा अनुभव नाही आहे, त्याला विज्ञानाची जोड आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासानुसार 65 वर्षावरील व्यक्तींमध्ये सौम्य डिहायड्रेशनमुळे सुद्धा त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता जवळपास 30% कमी होऊ शकते. आणि या सवयीला अजून प्रभावी बनवते ती म्हणजे चिमूटभर सेंधव मीठ. साधं पॅकेटमधलं मीठ नव्हे, तर नैसर्गिक मीठ, ज्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे सूक्ष्म खनिजे असतात, जे आपल्या शरीरातील पेशींना पाणी शोषून घेण्यास मदत करतात. नाहीतर पाणी फक्त शरीरातून बाहेर फेकलं जातं. या सवयीला 1 मिनिटांपेक्षाही कमी काळ लागतो. ताई याला आयुष्य बदलणारे पहिले 60 सेकंद मानतात.
कारण ते तुमच्या शरीराला हळुवारपणे जागं करतं, सांध्यांना आधार देतं, डोकं शांत करतं आणि पचन संस्थेला सुद्धा गती देतं. आता तुमच्यासाठी एक कृती आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लासमध्ये पाणी घ्या, त्यात चिमूटभर सेंदव मीठ टाका आणि पलंगाशेजारी ठेवा. उद्या सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी ते प्या. हा एक छोटासा बदल तुम्हाला स्वतंत्र आणि उत्साही राहण्यास नक्की मदत करेल. दुसरी सवयी सकाळच्या प्रकाशाशी मैत्री. पहिला ग्लास पाणी प्यायल्यानंतर ताई ती गोष्ट करतात जी त्यांना तरुण वाटण्यासाठी, चांगली झोप लागण्यासाठी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करते. ते फक्त घराच्या बाहेर पडतात एवढंच. ते घराचा दरवाजा उघडतात आणि सकाळच्या प्रकाशामध्ये येऊन उभे राहतात. ऊन असो, ढगाळ वातावरण असो किंवा मग हलकी थंडी असो. त्या फिरायला जात नाहीत, दारातला पेपर उचलत नाहीत, फक्त शांतपणे उभे राहतात आणि अंगणातल्या आराम खुर्चीमध्ये बसतात आणि तो प्रकाश आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवरती येऊ देतात. साधारण 10 ते 15 मिनिटं. हे खूप शांत आणि सुखद असतं आणि आता तर श्वासा इतकंच गरजेचं झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाहेर उभं राहण्याचा आणि म्हातारपणाचा नक्की काय संबंध आहे? याचा थेट संबंध आपल्या शरीरातील सर्कॅडियन रिदम म्हणजे जैविक घड्याळाशी आहे. हे घड्याळ आपली ऊर्जा, झोप, स्मरणशक्ती, पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करतं. या घड्याळाला रोज सकाळी रिसेट करावं लागतं आणि हे काम चहा किंवा नाश्ता नाही तर प्रकाश करतो. जेव्हा तुम्ही सकाळचा प्रकाश सनग्लासेस न लावता आणि खिडकीतून सुद्धा नाही, थेट डोळ्यावर येऊ देता, तेव्हा तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की जागे व्हा, दिवसाची सुरुवात आहे. हा प्रकाश तुमच्या शरीरातील नैसर्गिक लय पुन्हा स्थापित करतो, ज्यामुळे सकाळी ऊर्जा देणारे हॉर्मोन्स आणि रात्री झोप घेणारे हॉर्मोन्स योग्य वेळी तयार होतात. ज्या वयस्कर लोकांना सकाळचा प्रकाश मिळत नाही, त्यांना झोपेच्या समस्या, उदासपणा, पचनाच्या तक्रारी जास्त जाणवतात. एका अभ्यासानुसार सकाळचा प्रकाश न मिळाल्यास नैराश्याचा धोका जवळपास 70% वाढू शकतो, तरीही हे लोकांना माहीत नाही. ताई सांगतात, जेव्हा त्यांनी रोज सकाळी घराबाहेर उभं राहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप बदल जाणवले. त्यांची झोप सुधारली, त्या अधिक ताजेतवाने वाटू लागल्या, दिवसभर शांत वाटू लागलं, त्यांना त्यांची ऊर्जा टिकून राहू लागली आणि यासाठी कोणताही प्रकारचा खर्च नाही, फक्त तुम्ही आणि तुमचा सकाळचा थोडासा प्रकाश. आता तुमच्यासाठी एक कृती आहे. उद्या सकाळी अगदी 5 मिनिटांसाठी का होईना तुम्ही घराबाहेर पडा, बाल्कनी किंवा मग अंगणामध्ये उभे राहा, तो नैसर्गिक प्रकाश अनुभवा. तुमचं शरीर लयबद्ध दिवसाची सुरुवात कशी करतं ते तुम्हाला जाणवेल. तिसरी सवय 4 मिनिटांची मेंदूला चालना. शरीर निरोगी असून काय उपयोग जर आपलं मन तितकंच मजबूत नसेल तर? याच विचारातून ताईंनी आपली तिसरी सवय लावली, ती म्हणजे 4 मिनिटांची मेंदूला चालना असं म्हणतात. आणि हा कोणताही व्यायाम नाहीये किंवा ध्यानधारणा नाही, पण त्या म्हणतात की यानं मेंदूसाठी दोन्ही गोष्टी साधल्या जातात. रोज सकाळी न चुकता ताई आपल्या मेंदूला बरोबर 4 मिनिटांसाठी केंद्रित आणि हेतुपुरस्पर चालना देतात. फक्त 4 मिनिटं. त्यांच्या मते ही 4 मिनिटं त्यांच्या डोक्यात एक नवी ठिणगी पेटवतात, विचार स्पष्ट ठेवतात, स्मरणशक्ती जिवंत ठेवतात आणि मनस्थिती स्थिर ठेवतात. त्या अनेक वर्षापासून हे करत आहेत आणि त्यांना खात्री आहे की वयाच्या 92व्या वर्षीही त्यांचं मानसिक स्पष्टता टिकून राहण्यामागं हेच एक मोठं कारण आहे. ते हे कसं करतात पहा. पहिलं एक साधं मानसिक आवाहन. ते डोक्यातल्या डोक्यात एक साधं गणित सोडवतात. कोणतंही कॅल्क्युलेटर किंवा कागद पेन न वापरता काही अंकांची बेरीज किंवा मग वजाबाकी त्या करतात. खूप किचकट नाही, पण मेंदूच्या नसांना कामाला लावण्यासाठी पुरेसं. जणू काही फिरायला जाण्यापूर्वी केलेला हलका सराव. दुसरा एक स्पष्ट आठवण. त्यानंतर एक जुनी पण अविस्मरणीय आठवण डोळ्यासमोर आणतात. कदाचित त्यांच्या लहानपणीची दिवाळी किंवा मैत्रिणींसोबत पंढरपूरच्या वारीला पहिल्यांदा गेलेला क्षण. त्या आठवणींमध्ये तो देखावा, त्या भावना पुन्हा जागवण्याचा प्रयत्न करतात. त्या म्हणतात की हे माझ्या मेंदूच्या आठवणीतील अल्बमना धूळ झटकून साफ करण्यासारखं आहे. ही केवळ स्मरणशक्ती नाही आहे, तर माझी ओळख आहे. तिसरे 4 नवीन शब्द. ते स्वतःला रोज 4 नवीन शब्द शिकवण्याचं आवाहन देतात. त्यांनी एक छोटी वही ठेवली आहे, ज्यात पुस्तक, पेपर किंवा टीव्हीवर आढळलेला कोणताही नवीन किंवा न ऐकलेला मराठी शब्द त्या ऐकून लिहितात. रोज सकाळी त्यातील 4 शब्द मोठ्याने वाचतात आणि रोजच्या बोलण्यात ते कसे वापरता येईल याचा विचार करतात. चौथा, दिवसाची मानसिक तयारी. शेवटी त्या काही सेकंदासाठी डोळे मिटतात, एक दीर्घ श्वास घेतात आणि आपल्या पुढच्या दिवसाची कल्पना करतात. त्या काय करणार आहेत, कोणाशी बोलणार आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं याचं एक चित्र मनात रेखाटतात. यामुळे दिवसाची सुरुवात भरकटल्यासारखी होत नाही, तर एका उद्देशानं होते आणि याला विज्ञानाचाही आधार आहे. संशोधकांना असं आढळलंय की अशा प्रकारच्या सकाळच्या मानसिक तयारीमुळं न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणजेच मेंदूची नवीन गोष्ट शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता जवळपास 37% वाढू शकते.
ताई म्हणतात की तुमचा मेंदू एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्याला रोज सकाळी पाणी घातलं आणि मशागत केली तर तो दिवसभर फुललेला राहील. पण जर दुर्लक्ष केलं तर त्यात विसर, भोळेपणाचा आणि मानसिक थकव्याचं ताण वाढू लागेल. 4 मिनिटांची ही पहिली मेंदूला चालना देण्याची त्यांची ढाल बनली आहे. आता तुमच्यासाठी एक कृती आहे. उद्या सकाळी दिवसाच्या धावपळीत शिरण्यापूर्वी स्वतःला 4 मिनिटं शांततेत द्या. यातली कोणती एक गोष्ट करून बघा. एखादी आनंद आठवण आठवा किंवा एखादा नवीन शब्द शिका. सुरुवात छोटी करा, पण सुरुवात नक्की करा. चौथी सवय, सांध्यांची मोकळीक. 70 वर्षावरील बहुतेक लोकांना असं वाटतं की सकाळी उठल्यावर होणारी सांधेदुखी आणि शरीरातील ताठरपणा अटळ आहे. ताईंना अनेक वर्ष असंच वाटायचं. त्या शरीर लवचिक ठेवण्यासाठी पारंपरिक स्ट्रेचिंगचे प्रकार करायच्या, पण दुपारपर्यंत त्यांची पाठ दुखायची, गुडघ्यांना सूज यायची. त्यांना वाटायचं की हे सगळं वयामुळं होतंय, पण ते चुकीचं होतं. इथं येते त्यांची चौथी सवय, एक अशी सवय ज्यानं त्यांच्या जीवन जगण्याची पद्धतच बदलून टाकली. त्या याला म्हणतात सांध्यांची मोकळीक. हे योग किंवा पारंपरिक स्ट्रेचिंग नाही, ही एक वेगळी, अधिक सौम्य, शहाणी आणि वयस्कर शरीरासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे. पारंपरिक स्ट्रेचिंग हे तरुण आणि लवचिक स्नायूंसाठी डिझाईन केलेलं असतं, पण जसं जसं वय वाढतं तसं आपले सांधे कमी क्षमाशील बनतात. जे व्यायाम 40मध्ये चांगले वाटतात तेच 70 नंतर शरीराला सूज किंवा इजा पोहोचवू शकतात. म्हणून अवघड स्ट्रेचिंग करण्याऐवजी ताई आता आपल्या शरीराला ते देतात ज्यांची त्यांना खरोखरच गरज आहे. एक सावकाश आदरपूर्वक 7 मिनिटांची हालचाल या त्या खुर्चीत बसून करतात. कोणतीही किचकट आसन नाहीये. जमिनीवर बसायची गरज नाही, फक्त एक सुरक्षित आधार देणारी जागा आहे. मग त्या हळूवारपणे हालचाल करतात. खांदे गोलाकार फिरवणं, पायांचे घोटे फिरवणे, कमरेला दोन्ही बाजूंनी हलका झोका देणं, पाठीच्या कणाला अगदी हळूवारपणे इंच इंच फिरवणं. ही हालचाल शरीराच्या त्या भागांना लक्ष करते जे रात्रीच्या वेळी सर्वाधिक ताठरतात. पाठीचा कणा, कंबर, घोटे, गुडघे आणि खांदे. प्रत्येक हालचाल लहान, हेतू पुरस्पूर आणि वेदनारहित असते. त्या कशालाही जोर लावत नाहीत, फक्त शरीराचा ऐकतात, श्वास घेतात आणि हळूहळू पुढे जातात. आणि तुम्हाला माहिती आहे का काय झालं? 2 आठवडे हे केल्यावर ताईंनी आजारासाठी वापरत असलेली काठी बाजूला ठेवली. 1 महिन्यानंतर त्या स्वतः चालत बाजारात जाऊ लागल्या. काही आठवड्यातच त्यांना इतकं स्थिर वाटू लागलं जे गेले कित्येक वर्षामध्ये वाटलं नव्हतं. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे त्यांच्या मनातून पडण्याची भीती निघून गेली. जी चिंता आणि अनेक वयस्कर लोकांच्या मनामध्ये घर करून बसते ती नाहीशी झाली. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सातत्यपूर्ण सौम्य हालचाल देता तेव्हा ते तुम्हाला एक अमूल्य गोष्ट परत देतं, ते म्हणजे स्वातंत्र्य. तुमच्यासाठी कृती आहे. उद्या सकाळी खुर्चीत बसून सुरुवात करा. घोटे फिरवा, खांदे फिरवा, पाठीच्या कण्याला हळूच फिरवा, श्वास घ्या. शरीरावरती दबाव टाकण्याऐवजी त्याला संयमानं वागवल्यावर ते कसं प्रतिसाद देतं ते अनुभवायला सुरुवात करा. 5वी सवय, सकाळचा प्रोटीनयुक्त नाश्ता. जर तुम्ही 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल आणि सकाळच्या नाश्त्यात प्रोटीनकडे दुर्लक्ष करत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचं शरीर तुम्हाला आत्मविश्वासानं चालण्यासाठी आवश्यक असलेले स्नायू आणि ताकद गमावत असू शकतं. 65 वर्षानंतर आपले स्नायू वेगानं आकुंचन पाहू लागतात जोपर्यंत आपण ते थांबवण्यासाठी काही करत नाही. आणि त्या स्नायूंना वाचवण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. ताई सांगतात की त्यांनाही हे आधी कळत नव्हतं. त्यांना वाटायचं की हलका नाश्ता जसं की एक टोस्ट, एक केळ किंवा फक्त चहा कॉफी दिवसाची सुरुवात करण्यासाठी पुरं आहे, पण त्या चुकीचं होत्या. एका संशोधनानुसार जे वृद्ध प्रौढ दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात ते रात्री प्रोटीन खाणाऱ्यांच्या तुलनेनं आपले स्नायू अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात. कारण रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपले स्नायू प्रोटीनसाठी भुकेलेले असतात. जर आपण ती सकाळची संधी गमावली तर शरीर इतर गरजा पूर्ण करण्यासाठी स्नायू तोडायला सुरुवात करतं. म्हणून ताई आता नाश्त्याला स्नायूंचं जेवण मानतात. त्या आता नाश्त्याकडे दुर्लक्ष करत नाही. त्या रोज सकाळी किमान 25 ग्रॅम प्रोटीन खाण्याकडे लक्ष देतात. कधी कधी त्यांच्या नाश्त्यात 2 उकडलेली अंडी आणि सोबत थोडंसं पनीर असतं. इतर दिवशी दही, चिया सीड्स, जांभळ किंवा करवंद घालून बनवलेली स्मूदी असते. आणि जर वेळ नसेल तर एक प्रोटीन शेक तरी तयार असतो. ही सवय फक्त स्नायू मजबूत ठेवत नाही तर ऊर्जा टिकवण्यास, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास आणि मानसिक थकवा दूर करण्यास, मनस्थिती सुधारण्यास मदत करते. आणि या सवयीमुळे त्या आजही ती कामं करू शकतात जी त्यांच्या वयाच्या लोकांनी अनेकांनी सोडून दिलेली आहेत. बाजारातून सामानांच्या पिशव्या आणणं, घराची साफसफाई करणं, जिणं चढणं, स्वयंपाक बनवणं ही कामं त्या करतात. तर या आहेत ताईंच्या त्या 5 सकाळच्या सवयी ज्या दिसायला अगदी सोप्या असल्या तरी तुम्ही वय कसं अनुभवता, तुम्हाला रोज कसं वाटतं आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा किती पुरेपूर आनंद घेता हे बदलण्याची ताकद त्या सवयींमध्ये आहे.
तुम्हाला उद्याच या 5 गोष्टी अचूकपणे करण्याची गरज नाही. सुरुवात फक्त एका बदलानं करू द्या. हळूहळू दिवसेंदिवस गोष्टी बदलू लागतील. तुमची ऊर्जा परत येईल, शरीराचा तोल सुधारेल, मन अधिक स्पष्ट होईल आणि शरीराची वेदना कमी होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याचे नियंत्रण पुन्हा तुमच्या हातामध्ये आल्यासारखं वाटेल. ताईंकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्या म्हणतात म्हातारपण हा शत्रू नाही, तर आपल्या सवयी, आपलं शरीर, आपल्या जगण्याच्या उद्देशापासून दूर जाणं हा खरा शत्रू आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच आमची तुम्हाला एकच विनंती आहे. उद्यापासून सुरुवात करा. एक छोटी सवय निवडा. कदाचित फक्त 1 ग्लास पाणी पिण्याची किंवा 5 मिनिटं बाहेर प्रकाशात उभं राहण्याची. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आधी कोणती सवय करून बघणार आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.